आणि आता एक आणखी महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात उद्या पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलंय। त्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांची समाज माध्यमांवर करडी नजर राहणार आहे आणि पालघरमधल्या वाढवण बंदर प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विरोध आहे। तसंच या प्रकल्पासंदर्भात होणारी जनसुनावणी ही कायद्याला आणि न्यायाला धरून नसल्याचा आरोप वाढवण बंदर संघर्ष समितीकडून करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर कोणीही समाज माध्यमांवरून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा हा पालघर पोलीस प्रशासनाने दिलाय। पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होत असलेल्या जनसुनावणीसाठी 200 पोलीस अधिकारी, 1800 पोलीस कर्मचारी आणि 300 जवान असलेल्या सीआरपीएफच्या 3 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या। वाढवण बंदराच्या अनुषंगाने एन्व्हायरमेंटल सब्जेक्टच्या बाबतीत हरकती मागवण्यासाठी उद्या 19 तारखेला जनसुनावणी ठेवलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ती जनसुनावणी होणार आहे। ही जनसुनावणी शांततेत पार पाडावी, त्या ठिकाणी जे मत मांडणार आहेत त्यांना सुरक्षितता प्रदान करावी यासाठी संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।